पण बऱ्यापैकी 8-9 भाषेवर त्याचं प्रभुत्व आहे. अनेक वेगवेगळ्या पद्धतीने त्याने पुढे गेलेला आहे. पुन्हा पुन्हा त्यांना आपण केव्हा तरी बोलू. आणि चालू मराठा समाज झालं काय? मराठा समाज हा बहुसंख्याक आहे, याच्याबद्दल आपलं काही, आपण संख्येने मोठे आहोत. आपला प्रॉब्लेम इज दॅट आपल्याकडे इंटेलेक्च्युअल क्लास कमी आहे. मग हा किरण माने साहेब गेलेत का? किरण मानेंनी ज्या व्यथा निर्माण सांगितलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या आपण भोगलेल्या आहेत. नवीन काहीच नाही. पण असं होतं की नेमकंच अचानक नवीन कोणीतरी आपल्याकडे आल्यानंतर ते जे सांगतं आपल्याला ते नवीन काहीच नसतं. परंतु सगळेच व्यथा भोगणारे हे सगळे लोक एकत्र यावेत हा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. त्यात दादा राजकीय लोकही आले, सामाजिक आले, आर्थिक आले. मला मागच्या आठवड्यात काही बिल्डर्सनी पुण्यात मी होतो तर बोलवलं, असं आहे तसं आहे वगैरे वगैरे. त्यांनी बऱ्याच जणांनी सांगितलं की सकाळी उठलो की मी शरद पवारांकडे चहा पितो आणि मोदींकडे नाश्ता करतो. नंतर अजित पवार अचानक म्हणतात मी तुला हेलिकॉप्टर पाठवतो लंचला माझ्याकडे ये. आणि मग नंतर संध्याकाळी कुठेतरी असे मोठमोठे लोक आहे. त्यांना मी म्हणलं जर हे तुमचं सांगणं खरं असेल आणि तुम्हाला खरोखर मराठा समाजासाठी काही करावं असं वाटत असेल तर एक तर तुमचं प्रबोधन झालेलं नाही किंवा त्यांचं प्रबोधन झालेलं नाही. त्यामुळे आपलं असं झालं की हेल्या बैलाचं आऊत झालंय तुमचं इकडच्या ना तिकडच्या कामाचं. तुम्ही आमच्या सोबत या, बसा, आम्ही 4 शहाणपणाच्या गोष्टी सांगतो. योग्य वाटल्या तर घ्या, तुमचे पैसे तुमच्यासाठी ठेवा. परंतु हे होत नाही. ह्या ज्या वेगळ्या वेगळ्या सत्ता आहेत, आपल्याकडे अत्यंत मोठमोठे लोक आहेत, परंतु त्यांचा विश्वास नाही, समजायला तयार नाहीत, समजून घ्यायला तयार नाहीत. तर ह्या सगळ्या लोकांशी समन्वय कसा साधायचा अत्यंत सोपा आहे. त्या पद्धतीने त्यांच्याकडे आपल्याला जायला पाहिजे. कला, साहित्य, नाट्य, चित्रपट वगैरे जे आहे. म्हणून सतीश सर तुम्हाला मी सांगितलं की आता याच्या पुढे आपली गीतं कांबळेचे तुम्ही गीतं मुद्दाम ऐकलेले आहेत, तुम्ही ऐकलेले आहेत. तुमच्यातल्या ज्या कोणी साहित्यिक असतील आता ते नको. गीतं अशी धडधडधडवायचे नाही तर मी इकडून चालले तो तिकडून आला, त्याने धक्का मारला आणि मी उलटी पडले, काय काय मिंदा मी त्याच्यात बस झाला तर ते नथिंग लाईक दॅट. एकदम झणझणीत असं साहित्य असेल तरच त्याला काही ना काहीतरी अर्थ आहे. त्या म्हणून हे सांस्कृतिकीकरण हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मुलांना तुमच्या काय करावं काय नाही, काय शिकवावं काय नाही हे सांगण्याची गरज आहे. केवळ छत्रपती शिवाजी संभाजी आणि एवढंच नाही, याच्या पलीकडे आहेत कला, साहित्य, नृत्य किंवा असेल, धार्मिक बाबी असतील, सांस्कृतिक बाबी असतील, त्यांच्याकडून करून घ्या. मुलांना तुम्ही वेगळं काही ना काही नृत्य वित्य अमकं तमकं शिकवलं पाहिजे. याच्यापुढे नोकऱ्या मिळणार नाहीत. स्वकौशल्यावर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागणार आहे, तरच हे शक्य आहे. त्या पद्धतीने आपण बघूया. मीडिया आणि मराठा समाज याच्यावरही आपण बरंचसं बोललो. गझल गायन आणि हे सुद्धा आज सकाळी चांगल्या पद्धतीने इथे सगळं संपन्न झालेलं आहे. आणि शेवटचा आजचा जो दिवस आहे, आज सगळं झालेलं आहे, पाहिलेलं आहे आपण. तर पुन्हा एकदा पुनर्बांधणी करायची असेल तर आपण ती चांगले परत जाऊन तुम्ही निदान परत गेल्यावर आपल्या जिल्ह्यात फिरून नवीन किंवा जुन्या कार्यकर्त्यांना चांगली मोठ बांधण्यासाठी कोण कोण प्रयत्न करतील त्यांनी हातवर करा. भवानी म्हणायचं, जय शिवाजी, जय श्रीराम म्हणायचं. विचार करता येईल? होय का नाही? कारण की काय होतं की जे चाललेलं आहे आपलं ना इकडे पूर्ण झालंय ना तिकडे पूर्ण झालं. श्रीरामाचार्य आता रथयात्रेचे पुस्तिका तुमच्याकडे आली, त्याच्यामध्ये सांगितलं की किंवा आपल्या शिवधर्मामध्ये आपण श्रीराम वगैरे वगैरे हे सगळंचं सगळं नाकारलेलं नाही, तर त्याच्यातलं जे जे काही चांगलं सकस असेल ते आपण स्वीकारलेलं आहे. त्या अंगाने विचार केला तर श्रीराम हे काही ब्राह्मणी पात्र नाही. काल काही गोष्टी होत असतात, रामायण असेल, महाभारत असेल, त्याच्यातल्या त्या वेळेसच्या काळातल्या अँथ्रोपॉलॉजिकल असेल, आर्किओलॉजिकल असेल, वेगवेगळ्या अंगाने त्याचं विश्लेषण करणारे लाखो हजारो लोक आहेत. रामायण केवळ आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतातच नाही तर जगभरामध्ये सुमारे 300 वेगळे रामायण आहेत. त्यातला कोणता राम काय नाम आपल्याला सोयीचा आपल्याला कसं सांगता येईल का असं मला वाटतं. त्यामुळे आपण नारा देताना श्रीरामाला आपल्या काहीतरी नाकारपेक्षा जय शिवाजी, जय श्रीराम म्हणायचं आणि जय जिजाऊ, जय भवानी म्हणायचं. असं चालेल का? कारण काय? विचार करू आपण शांतपणे त्याच्यावर. लक्षात घेतलं पाहिजे आज बुद्ध जयंती आहे. बुद्ध जर समजून घ्यायचा असेल
तर तुम्हाला मध्यमार्ग मिडल थिअरी त्याला म्हणतो ते स्वीकारता आली पाहिजे. बुद्धाचं मग कोणीतरी तत्वज्ञान सांगितलं आणि बुद्धाचा जे विषय सांगितला अत्तदीपो भव, हे केव्हा झालेलं आहे? बुद्धचरित्र माहीत असणारे कोण कोण आहेत? बुद्ध तरी मानता का? हां सांगा, केव्हा म्हणाल ते? अत्तदीपो भव हा संदेश बुद्धाने कोणत्या वर्षी किंवा कोणत्या वयात दिला? कोणी हातवर केला होता ना तिकडे दोघांनी? बऱ्याच गोष्टी माहितीने आपल्याला मी यापूर्वी सांगितलं. सावित्री ज्योतिबाची जेवढी होती तशीच सत्यवानाची सावित्री ज्योतिबाच्या सावित्रीच्या 10 पट पुढे होती. तुम्हाला माहित असलं पाहिजे. सत्यवानाची सावित्री आली कुठून? ते सगळे लक्षात. सावित्री संपलं का रे? सत्यवानाची सावित्री आली कारण की एक राजा होता, त्याला एकमेव मुलगी होती आणि त्या काळामध्ये ज्या मुलीला बहीण भाऊ नाही तिच्याशी कोणी लग्न करत नसे आणि अत्यंत सुंदर होती मुलगी, परंतु तिचा काही त्यावेळेसच्या पद्धतीप्रमाणे लग्न होत नव्हतं. म्हणून ती स्वतःचा नवरा निवडण्यासाठी बाहेर गेली आणि आपला नवरा निवडला. नवरा निवडल्यानंतर तिच्या घरी आली ती, तर सगळ्यांनी सांगितलं तो नवरा मिळे. त्यावेळेस तिने विचारलं मी विधवा होणार आहे, सांग. हे सगळेचे सगळे बंधनं तिने तोडले आणि लग्न केलं आणि पुन्हा सगळंचं सगळं वैभव उभं केलं. ती सावित्री. तुम्ही लक्षात घ्या, वाचून घ्या. ह्या आता वडाला पुढे जे घालायचं लागलंय हे नंतर त्याचं झालेलं ब्राह्मणीकरण आहे. हे ब्राह्मणीकरण बाजूला सारून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. महाभारतामध्ये ज्यावेळेस मार्कंडेय ऋषी आणि पार्वती चर्चा करत बसतात की माझ्यापेक्षा अजून कोणी पतिव्रत या जगात आहे का, त्यावेळेस मार्कंडेय ऋषी तिला ही कथा सांगतात की अशा अशा पद्धतीचा एक प्रसंग आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुम्हाला समजून घ्या. भवानी असेल, जिजाऊ असेल, बुद्धाने सगळ्यांना, मी आज जसा बोंबलून राहिलो माझ्यापेक्षा अनेक पटीने बुद्धाने बोंबलून लोकांना सांगितलं. आणि ज्या दिवशी बुद्धाच्या एक दिवस लक्षात आलं की किती बोंबललो तरी हे डंगर काही सुधारायला तयार नाही आणि शेवटी त्यांनी वैतागून सांगितलं अत्तदीपो भव. हा त्यांचा जवळपास शेवटचा संदेश होता की गड्या हो, मी आता कंटाळलोय तुम्हाला सगळं सांगून. जे जे सांगितलं त्यातलं जे जे तुम्हाला योग्य वाटेल ते घ्या. काही तुमचं स्वतःचं तत्वज्ञान निर्माण करा, स्वतः पहा, स्वतः विचार करा आणि जगत जेते व्हा. अत्तदीपो भव. कोणीतरी येईल आणि तुमचा, तुका म्हणे नाही मोक्षाचे गाठोडे, कोणीतरी येईल आणि तुमचा उद्धार करेल. हे तुम्ही सोडून द्या. मी सुद्धा थकलोय. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मध्यमार्ग जो आहे बुद्धाचं सगळ्यात मोठं काय असेल तर सम्यक तत्वज्ञान जे आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. याच्यावर आम्ही बसून शांतपणे विचार करू. तुम्ही लक्षात सगळे, आम्ही कोरमध्ये बसू. कोर सकाळी सांगितलं ना काल कोणीतरी, कोरमध्ये याचा निर्णय घेता येईल आणि तुम्हाला त्याबद्दल नक्की काय झालं का रे बाबा ते सगळं काही सांगता येईल अशा पद्धतीने माझी एक विनंती आहे. खूप मोठ्या काही बाबी आहे. तर झालं नाही म्हणजे तुमचं झालं असेल तर ठीक, नाही तर मग तुम्हाला मी जास्त पिळायला लागेल नवीन वेगळ्या भाषेमध्ये. आता सध्या आनंदात वातावरण चाललं आहे. मला वाटतं जास्त कडवट करणं काही बरं नाही. तर त्या अंगाने पुन्हा जा. पुढचा अधिवेशन किंवा पुढचा काही कार्य जे आहे, आता घोगरे साहेब, तनपुरे सर, आम्ही सगळे एकत्रित बसू, काही लोक त्या पद्धतीने विचार करू तर होणार आहे. कार्यक्रम पत्रिका अत्यंत भरगच्च झाली आपली, बरोबर आहे, प्रचंड भरगच्च झाली. पण आपली उपस्थिती जेवढी भरगच्च नव्हती याच्याबद्दल आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. ही भरगच्च पत्रिका तयार करणारे मराठा सेवा संघाचे महासचिव चंद्रशेखर शिकरे इकडे आलेले आहेत. ते आणि ज्योती या दोघांनी मंचावर यावं आणि आपण त्यांना अध्यक्षांच्या वतीने सन्मानित करावं अशी माझी विनंती आहे. पडद्याच्या पाठीमागचा हा कलाकार चंद्रशेखर आहे का? ज्योती आहे? चंद्रशेखर आहे कुठे? या पाहू द्या एकदा सगळ्या लोकांना तुमच्याला. चंद्रशेखरच्या आईमध्ये मरण पावलं त्यामुळे त्याला
येता आलं नाही, आता ते करून ये वर ये. आणि घोगरे साहेबांना विनंती आहे, उत्तमराव यांना काही सन्मानित करण्यासाठी काही द्या. टाळ्या वाजवा तुम्ही. अत्यंत ही भरगच्च पत्रिका बनवलेली आहे. अनेक लोकांनी त्याच्याबद्दल एवढं बारीक एवढं सरक कसं काय केलं तासाचं, तर त्याच्यामध्ये मध्ये व्हा ना, पलीकडे व्हा, चांगला फोटो घेता येईल असं. वाजवा टाळ्या. आता बोलवणार आहे मी सुरेखा पुणेकरला. टाळ्या वाजवा. झालं का कांबळे? चंद्रशेखरचं एक प्रति इतिहास नावाचं पुस्तक आहे का त्याच्यात? प्रति इतिहास नावाचं पुस्तक आहे ना? हा, ते किती रुपयाचं आहे सध्या? हे काढ तुम्ही. प्रत्येकाने हे प्रति इतिहास नावाचं पुस्तक घ्या. त्याचं 7 भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे, भाषांतर झालेलं आहे. आणि अखिल भारतीय पातळीवर त्याचा एक शांतता प्रियता निर्माण होण्यासाठी लिहिलेलं पुस्तक म्हणून शरद पवारांच्या हस्ते या दोन्ही नवरा बायकोचा सत्कार झालेला आहे. ते आपण घेतलं पाहिजे. त्या व्यतिरिक्त ते तुझं दुसरं पुस्तक आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर एक चित्रमय अशा चांगल्या पद्धतीचं मुलांना, महिलांना, सर्वांनाच आपल्याला वाचता येईल असं एक पुस्तक आहे. ते आपण अवश्य वाचलं पाहिजे. त्या पद्धतीने आपण पुढे जावं. आणि शेवट करत असताना जी चित्रफीत आहे ती चित्रफीत आपण पुन्हा थोडीशी दुरुस्त करणार आहोत. तुमच्यापैकी काही लोकांना त्यामध्ये काही सूचना करायच्या असतील तर त्या सरांना करा किंवा डॉक्टर अमोलकडे तुम्ही द्या किंवा मला पाठवा. आम्ही एकत्रच बसू आणि त्या चित्रफितीला पुन्हा आपण दुरुस्त करूया. जय जिजाऊ. जेवण करा, मस्त झोपा. कोणीही रात्री उशिरा जाऊ नका. सकाळी जा. सगळ्यांची निवास व्यवस्था झालेली आहे, बाहेरून आलेल्यांची. बिलकुल जात बसू नका. लावण्या ऐकल्यानंतर निवांत जेवण करा आणि सकाळी लवकर जा. रात्री तुम्ही कोणीतरी गेले अशी खबर ऐकायची माझी इच्छा नाही. ओके, बाय. जय जिजाऊ.